आपल्याला आज बेसिक एक्सेल स्टार्ट करायचं आहे. बेसिक एक्सेल स्टार्ट करताना एक्सेल कसं स्टार्ट करायचं ते मी तुम्हाला आता दाखवते. इथे आपण टाईप हिअर टू सर्चला क्लिक केलं की आपल्याला इथे एक्सेलची विंडो शो होते. एक्सेलला इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे ही विंडो क्लोज करायची आहे तुम्हाला आणि ते ब्लँक वर्कबुक दिलेलं आहे त्याला क्लिक करायचं. आता जसं तुम्हाला इथे शो होतच आहे वर्कशीट. आपण आता एक्सेल कशासाठी यूज करतो? जर एखादा डाटा तुम्हाला स्टोअर करायचा असेल, ऑर्गनाइज करायचं असेल किंवा रेकॉर्ड करायचं असेल, ॲनालिसिस करण्यासाठी आपण एक्सेल यूज करत असतो. एक्सेललाच आपण स्प्रेडशीटही म्हणतो किंवा वर्कशीटही म्हणत असतो. नेक्स्ट आपल्याला एक्सेलमध्ये काही एक्झाम्पल्स तुम्हाला सांगते. आपल्याला जर स्टुडंट मार्कशीट बनवायची असेल किंवा जर एम्प्लॉयची सॅलरी शीट बनवायची असेल त्यासाठी पण आपण एक्सेल यूज करतो. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथे फाईलपासून ते व्ह्यूपर्यंत हे सगळे टॅब्स दिलेले आहेत. म्हणजे इथे फाईल टॅब, होम टॅब, इन्सर्ट टॅब, तसंच पेज लेआउट टॅब, फॉर्म्युला, डाटा, रिव्ह्यू आणि व्ह्यू हे सगळे तुम्हाला इथे टॅब्स दिलेले आहेत. त्या टॅब्समध्ये पण इथे आपल्याला जे दाखवलेलं आहे क्लिपबोर्ड, फॉन्ट, अलाइनमेंट्स किंवा नंबर्स, स्टाईल्स आणि सेल्स आणि एडिटिंग हे सगळे ग्रुप्स आहेत. आता ह्या ग्रुप मिळून आणि हे टॅब सगळं मिळून काय तयार होते? आपली एक रिबन तयार होते. म्हणजे हे जे आतमध्ये तुम्हाला पॉईंट्स दिसत आहेत त्यालाच आपण काय म्हणतो? रिबन्स म्हणत असतो. आता हे कॉलम आहेत BCD असे हे जे कॉलम्स आहेत म्हणजे जे उभे असतात म्हणजेच जे व्हर्टिकलमध्ये असतात त्याला आपण काय म्हणतो? कॉलम्स म्हणत असतो. ते तुम्हाला एक्सेप्ट डीपर्यंत दिलेले आहेत. म्हणजे जरी तुम्ही असे पुढे पुढे जात गेले तर तुम्हाला एक्सेप्ट डीपर्यंत लास्टपर्यंत कॉलम्स आहेत. आणि जर आपल्याला रोज बघायचे असतील तर ह्या ज्या आडव्या असतात म्हणजेच हॉरिझॉन्टल ज्या इथे शो होत आहेत त्याला आपण रोज म्हणतो. ह्या रोज पण तुम्हाला भरपूर दिलेल्या असतात इथे. म्हणजे लास्ट आपल्याला जर बघायची असेलच तर आपण इथे 10,48,576 एवढ्या रोज आपल्याकडे असतात. आता दोन्ही मिळून जे तयार होतं त्याला आपण ॲक्टिव्ह सेल असं म्हणतो. म्हणजे जसं इथे दाखवतं आहे आपल्याला हा D कॉलम आहे आणि ही 4 नंबरची रो दिलेली आहे म्हणजेच D4. हे काय झालं? सेलचं नाव झालं. आता तुम्हाला इथे जसं मी क्लिक केलं F1 हे एक सेलचं नाव झालं. जर आपल्याला समजत नसेल तर आपण इथे नेम बॉक्समध्ये हे बघू शकतो. इथे शो होतं आहे तुम्हाला D5. जसं मी इथे क्लिक करते तर B2 असं शो होतं आहे. हे झालं नेम बॉक्स. नेक्स्ट आपल्याला इथे FX फंक्शन दिले म्हणजेच इन्सर्ट फंक्शन. जर मी इथे क्लिक केलं इन्सर्ट फंक्शनला आपल्याला जर फॉर्म्युलाज बघायचे असतील तर आपण इथून शो बघू शकतो किंवा जर तुम्हाला यूज करायचे असतील तर तुम्ही इथून यूज करू शकता. ते नेक्स्ट मी तुम्हाला दाखवेलच. सध्या आपण बेसिक इंट्रोडक्शन बघत आहोत. पुढे आपल्याला इथे क्विक ॲक्सेस टूलबार दिलेले आहेत. क्विक ॲक्सेस टूलबार म्हणजेच काय? लगेच हातात येणारे. म्हणजे जसं इथे बुक नंबर 1 दिसते आपल्याला. जर मी इथे सेव्हला क्लिक केलं तर डायरेक्टली अशीच सेव्ह होऊन जाईल विंडो. पुढे आपल्याला इथे मी क्लिक केलं क्विक ॲक्सेस टूलबारला की इथे तुम्हाला जर सेव्हचं ऑप्शन नको असेल ते इथे तुम्ही काढून टाकू शकतात. म्हणजे लगेच हाताळता येण्यासाठी आपण हे ऑप्शन ऑन ठेवतो. तसंच मी इथे सेव्हला क्लिक केलं परत किंवा ओपनची विंडोला क्लिक केलं तर ओपनची विंडो पण इथे शो होते तुम्हाला. जर मी आता इथे टाईप केलं समज मी इथे टाईप केलं लर्निंग लेन्स टाईप केल्यानंतर आता मला इथे तुम्हाला अंडूचं ऑप्शन शो होत आहे. अंडू केलं की बॅक येतो आपण आणि रिडू केलं की पुढे जातो आपण. हे अंडू आणि रिडूचे ऑप्शन्स दिलेले आहेत 2. पुढे आपल्याला इथून तुम्ही स्क्रोल करू शकता. जर तुम्हाला स्क्रोल करायचं असेल तर आपण इथून खालती जाऊ शकतो. म्हणजे आपले रोज आपण शो होतात आपल्याला. किंवा जर आपल्याला पुढे जायचं असेल तर कॉलम्स आपण इथे पुढे पुढे बघू शकतो क्लिक केल्यानंतर. तसंच तुम्हाला हे व्ह्यू टूलबार्स दिलेले आहेत काही. म्हणजे हा नॉर्मल पेज आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पेज लेआउट दिलेलं आहे आणि इथे लास्टला दिलेलं आहे पेज ब्रेक प्रिव्ह्यू. हे नेक्स्ट तुम्हाला शिकवेलच. पुढे इथे झूम साईज दिलेली आहे. जर तुम्हाला झूम साईज कमी करायची असेल तर तुम्ही ते झूम आउट करू शकतात. लास्ट तुम्ही 10पर्यंत नेऊ शकतात एक्सेलमध्ये. आणि झूम इन करायचं असेल तिथे प्लसला क्लिक करून तुम्ही झूम इन करू शकतात. आणि लास्ट आपण 400 ही मॅक्झिमम एक्सेलची साईज आहे. तसंच तुम्हाला नॉर्मल करायचे असेल तिथे मध्ये क्लिक केलं की 100ला येऊन जाते.
आता वरती जो तुम्हाला दिलेला आहे तो टायटल बार आहे, हा पूर्ण तुमचा टायटल बार शो होते आणि इथे जी खालती तुम्हाला दिसते पट्टी ही, ह्याला आपण काय म्हणतो, स्टेटस बार म्हणत असतो. ही झाली तुमची बेसिक इंट्रोडक्शन. तसंच आपण ज्याच्यामध्ये काम करत असतो त्याला आपण म्हणतो शीट. म्हणजे आता मी शीटमध्ये काम करत आहे, वर्क करते, म्हणून ही शीट झाली. जसं मी अजून एखादी शीट इथे ॲड करू शकते, शीट नंबर 2 दिसते. पुढे जेवढ्या काही शीट्स मिळून तयार होतात त्याला आपण बुक म्हणतो. म्हणजे इथे दिसते बुक नंबर 1. हे आपल्या फाईलचं नाव असतं. जसं मी सेव्ह करेल तसं ते फाईलचं नाव चेंज होऊन जाणार. नेक्स्ट मी आता इथे काही डाटा घेते. जसं मी टाईप करते इथे डाटा. इथे काय मी सब्जेक्टची नावं घेतलेली आहेत. आता आपल्याला पुढे इथे मी नेम्स घेत आहे काही. योगिता, जसं की मी इथे डाटा घेतलेला आहे एक बारीक. म्हणजे ही आपली स्टुडंट मार्कशीट मी एक घेतलेली आहे इथे. तर आता आपल्याला बघायचं आहे पहिले फाईल टॅब. फाईल टॅब झाल्यानंतर आपल्याला होम टॅब बघायचं आहे. आता आपल्याला इथे फाईल टॅबला मी क्लिक केलं की जर आपल्याला एखादी नवीन वर्कशीट हवी असेल, तुम्हाला नवीन वर्कबुक हवी असेल एखादी, तर इथे न्यूला क्लिक करून मी इथे ब्लँक वर्कबुकला क्लिक केलं की तुम्ही इथे नवीन घेऊ शकता. म्हणजे ते जसं बुक नंबर 2 शो होते, म्हणजे मी दुसरी घेतलेली. परत आपल्याला इथे दिलेलं आहे फाईलमध्येच नेक्स्ट दिले ओपन. जेव्हा आपण ही फाईल सेव्ह करू तेव्हा इथे ओपनला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकतात पुढे दिलेलं आहे सेव्ह. सेव्ह म्हणजेच काय, जर आपण ही फाईल सेव्ह केली डायरेक्टली बुक नंबर 1 म्हणूनच सेव्ह होईल. आणि सेव्ह ॲज म्हणजे काय, जर तुम्हाला एखादं लोकेशन चेंज करायचं असेल, जसं मी आता इथे सेव्ह ॲजला क्लिक करते आणि इथे मी डेस्कटॉपला मला ही सेव्ह करायची म्हणून मी इथे डेस्कटॉपला क्लिक करते आणि इथे मला फाईलचं नाव द्यायचं आहे स्टुडंट मार्कशीट. पण त्याच्या आधी मी इथे लेजर त्याच्या आधी मी इथे एक फोल्डर बनवून घेत आहे लर्निंग लेन्स म्हणून. मग इथेच मी राईट क्लिक करून न्यूमध्ये फोल्डरला क्लिक केलं की ते फोल्डर येतं. मग जसं मी इथे त्याचं नाव देत आहे फोल्डरचं लर्निंग लेन्स. त्याच्या आतमध्ये पण आपल्याला अजून एक फोल्डर बनवायचा आहे. राईट क्लिक करून न्यूमध्ये फोल्डरला क्लिक केलं
फोल्डरला क्लिक केल्यावर तुम्हाला इथे बेसिक एक्सेल आपण शिकतोय म्हणून मी इथे बेसिक एक्सेलचं फोल्डर बनवून घेत आहे. आणि ह्याच्या आतमध्ये आपल्याला जी आता फाईल आपण टाईप केलेली ती सेव्ह करायची. मग फाईलचं नाव हे चेंज करायचं, हे नाही ठेवायचं आहे मला. मी इथे काय घेणार, स्टुडंट मार्कशीट. आणि ही विंडो इथे सेव्ह करत आहे. इथे सेव्ह केल्यानंतर आता समज मी हे क्लोज केलं. इथे जर क्लोज करायचं असेल तर मी इथून क्लोज करू शकतात, बरोबर. आणि हे तुमचं साईन कसलं आहे, रिस्टोअरचं आहे. म्हणजे जर तुम्हाला बारीक करायचे असेल तर आपण रिस्टोअर करू शकतो अशी, किंवा मिनिमाइज करायची असेल तर आपण इथून मिनिमाइज पण करू शकतो. पण मी इथून क्लोज करते समज ही आता, आणि परत आपल्याला स्टार्ट करायचे. मग इथेच क्लिक करून एक्सेलला स्टार्ट केलं. एक्सेल स्टार्ट झाल्यावर आता आपल्याला जी आपण फाईल सेव्ह केली ती शो करायची, बघायची आपल्याला. मग इथे ओपन अदर वर्कबुकला क्लिक केलं तरी चालेल, किंवा इथे ब्लँक वर्कबुकला क्लिक करून फाईलमध्ये जायचं आहे. आणि आता सेव्ह ॲज नाही करायचं आहे, आता काय करायचं आपल्याला ओपन करायचं. मग ओपनला क्लिक करून आपण कशात टाकलेली इथे दिस PC मध्ये, किंवा तुम्ही इथे ब्राउजला क्लिक केलं तरी चालेल. ब्राउजमध्ये आपण कशाला टाकलेली, डेस्कटॉपला टाकले. मग डेस्कटॉपला क्लिक केलं की ते लर्निंग लेन्स फोल्डर येतो. ह्याला डबल क्लिक करायचं, बेसिक एक्सेलला डबल क्लिक करायचं, आणि स्टुडंट मार्कशीटला डबल क्लिक करून ही काय होते, ओपन होते तुमची. आता तुम्हाला दिसतच आहे जे आपण फाईलचं नाव दिलेलं स्टुडंट मार्कशीट ते इथे शो होते आपल्याला. हा झाला तुमचा होम टॅब झाला. त्याच्यामध्ये न्यू, ओपन, सेव्ह, सेव्ह ॲज आपण बघितलंय. पुढे आपल्याला होम टॅब शिकायचं आहे. होम टॅबमध्ये जसं इथे फॉन्ट दिसते तुम्हाला, आता फॉन्ट दिसते. मग आपल्याला आता सिलेक्शन करायचं आहे पहिले. समज जोपर्यंत तुम्ही सिलेक्शन नाही करत ना तोपर्यंत काहीच फॉर्मॅटिंग म्हणत नाही. समज मी इथे सिलेक्शन केलं हे, तर आता आपल्याला इथे फॉन्ट दिलेले, फॉन्ट वेगवेगळे फॉन्ट आहे. तुम्हाला जी कोणती फॉन्ट हवी असेल स्टाईल ती तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. समज मी ही फॉन्ट स्टाईल सिलेक्ट केली. मला जर इथे साईज वाढवायची असेल फॉन्टची तर इथे फॉन्ट साईजला क्लिक केलं आपण की जर इथून फॉन्ट साईज आपण वाढवू शकतो. लास्ट किती दिलेली आहे आपल्याला 72, आणि सगळ्यात स्मॉलेस्ट दिलेली आहे 8. मग तुम्हाला जी काय ठेवायची असेल ती तुम्ही इथं ठेवू शकता, किंवा त्याच्यापेक्षा जास्ती अजून इथे तुम्हाला वाढवायची असेल, असं वाढवायचं असेल तर तुम्ही इथूनही वाढवू शकता. इन्क्रीज फॉन्ट साईजला क्लिक केलं की ती वाढते, आणि कमी करायची असेल तर डिक्रीज फॉन्ट साईजला क्लिक केल्यावरती कमी होऊन जाते. नेक्स्ट आपल्याला इथे बोल्ड दिलेलं आहे, म्हणजे डार्कमध्ये दाखवायचं असेल तर इटॅलिक म्हणजे तिरपा, आणि अंडरलाईन म्हणजे खालती लाईन हवी असेल. ही सिंगल लाईन दिसते. डबल पाहिजे असेल तर इथेच क्लिक करायचं. डबल अंडरलाईनला क्लिक केलं की डबल अंडरलाईन येते, आणि नको असेल तर इथे क्लिक केलं की ती निघूनही जातं सगळं. तसंच तुम्हाला बॉर्डर अप्लाय करायची असेल तर इथे बॉर्डर पण तुम्ही अप्लाय करू शकता. समज मी हे सिलेक्शन केलं, इथे बॉर्डर दिले. इथे जर तुम्हाला खालती हवे असेल तर बॉटम बॉर्डरला इथे क्लिक करायचं. जर तुम्हाला वरती हवी असेल तर टॉप बॉर्डरला सिलेक्शन करायचं. नेक्स्ट दिलेलं आहे लेफ्ट बॉर्डर, आणि पुढे आहे राईट बॉर्डर. म्हणजे ती तुम्हाला साईडलाच फक्त शो होती, मध्येच दिसते का इथे आपल्याला नाही दिसत आहे, बरोबर. मग मी हे परत सिलेक्शन करून घेते पूर्ण. आणि आता आपल्याला इथे दिलेलं आहे ऑल बॉर्डर. ऑल बॉर्डरला मी क्लिक केल्यानंतर ती तुम्हाला साईडला पण दिसणार आणि इथे मधीत पण आलेली शो होते. तसंच जर तुम्हाला नको असेल बॉर्डर तर काढून टाकायची असेल जर तुम्हाला, तर इथे सिलेक्शन करून घ्यायचं परत, आणि इथे बॉर्डर्समध्ये जायचं. बॉर्डर्समध्ये काय करायचं, नो बॉर्डर. नो बॉर्डर केल्यानंतर ही बॉर्डर निघून जाते पूर्णपणे. आता जर आपल्याला इथे काय फॉर्मॅटिंग करायची असेल, अजून काही कलरिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही इथून कलरिंग वगैरे करू शकता. सिलेक्शन केलं मी, समज इथे मला इथे कलर द्यायचा असेल तर इथेच क्लिक केल्यानंतर मला जर फिल कलरला क्लिक केलं ना की मागे कलर येतो. बॅकग्राऊंडला जर कलर हवा असेल तर तुम्ही इथे बॅकग्राऊंडला कलर देऊ शकता. समज मी हा सिलेक्ट केला. तसंच तुम्हाला फॉन्टला कलर द्यायचा असेल तर इथे तुम्हाला फॉन्टला पण कलर देता येतो, जो कोणता हवा आहे तो घेऊ शकतात. आता जे काय तुम्ही इथे फॉर्मॅटिंग केली ती काढून टाकायचं असेल तर इथेच क्लिक करून नो फिल केला की मागचा कलर जातो बॅकग्राऊंडचा, आणि इथून तुम्हाला टेक्स्टचा कलर काढून टाकायचा आहे तर इथे ऑटोमॅटिकला क्लिक केल्यावर तो टेक्स्टचा कलर पण निघून जातो. मी सध्या असंच ठेवते. पुढे आपल्याला दिलेलं आहे इथे कट. कट म्हणजे समज तुम्हाला हे इथे नको असेल, ह्या अमाऊंट्स तुम्ही चुकून इथे टाकलेल्या आहेत, तुम्हाला पुढे हव्या होत्या, मग यांना काय करायचं, सिलेक्शन करायचं आणि इथे कटचं ऑप्शन दिलं. कटला क्लिक केलं की इथे पाहिजे होतं तुम्हाला ते, मग इथे काय करायचं, पेस्ट करायचं, म्हणजे ते इथे पेस्ट होऊन जातं. पण तुम्हाला हे इथे पण नको आहे, इथे पण पाहिजे, हे तुम्हाला इथे पण पाहिजे आणि इथे मराठीचे इथे पण पाहिजे हीच अमाऊंट, तर ही सिलेक्शन करायची आणि ते कॉपी दिले. कॉपीला क्लिक केल्यानंतर इथे क्लिक करायचं जिथे कुठे हवे तिथे, आणि ते पेस्टला फक्त क्लिक करायचं, म्हणजे ते इथे पण दिसते आणि इथे पण दिसते.
नेक्स्ट तुम्हाला इथे दिलेलं आहे फॉर्मॅट पेंटर. आता ह्याला जी काय आपण फॉर्मॅटिंग अप्लाय केली, पहिले सिलेक्शन करून घ्यायचं. इथे तुम्हाला ब्रश शो होत आहे. ह्या फॉर्मॅट पेंटरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला जिथे कुठे हवी असेल तिथे तुम्ही इथे फिरवू शकता. म्हणजे समज मला इथे हवी असेल तर मी इथे क्लिक केलं की ती येऊन जाते. आणि नको असेल तिथे अंडू करायचं म्हणजे ती निघूनही जाऊ शकते. नको असेल तर अंडू करायचं म्हणजे ती निघून जाते. पुढे आता आपल्याला इथे दिलेलं आहे अलाइनमेंट्स. आता या ज्या आहेत त्या हॉरिझॉन्टल अलाइनमेंट्स आहेत आणि वरती ज्या दिल्या त्या व्हर्टिकल अलाइनमेंट्स दिले आहेत. हॉरिझॉन्टल अलाइनमेंट्स आपण यूज करतो इथे. जर समज मी इथे क्लिक केलं, हे सिलेक्शन करून दाखवते तुम्हाला. मी इथे सिलेक्शन केल्यानंतर तुम्हाला इथे राईटला पाहिजे असेल टेक्स्ट, सेंटरला पाहिजे असेल, लेफ्ट साईडला पाहिजे असेल टेक्स्ट किंवा सेंटरला पाहिजे असेल किंवा राईटला हवं असेल तसं तुम्ही इथे घेऊ शकता. पण जो टेक्स्ट आपण टाईप करतो तो नेहमी लेफ्ट साईडला असतो आणि जे आपण नंबर्स टाईप करतो ते राईट साईडला असतं. पुढे इथे दिलेलं आहे तुम्हाला टॉप अलाइनमेंट म्हणजे वरती दिसतं, मिडल म्हणजे मध्येच दिसतं आणि बॉटम म्हणजे एकदम खालती अटॅच झालेलं दिसतं आपल्याला. जर तुम्हाला इथे ओरिएंटेशन चेंज करायचं असेल तर इथेच क्लिक करायचं आणि ओरिएंटेशन हवं आहे जसं तुम्हाला क्लॉकवाईज वगैरे दाखवायचं असेल तर तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दाखवू शकता जसं हवं आहे तसं. नको असेल तिथे अंडू केलं की ते निघून जातं. पुढे दिलेलं आहे इन्क्रीज इंडेड आणि डिक्रीज इंडेड. समज मी याला सिलेक्शन केलं इथे. तुम्हाला जर पुढे जायचं असेल किंवा मागे यायचं असेल, आता हे डिक्रीज आहे आणि हे इन्क्रीज आहे. इन्क्रीज इंडेडला क्लिक केलं मी इकडे की पुढे जातो आपण आणि डिक्रीज इंडेडला क्लिक केलं की मागे येतो परत. इथे दिलेलं आहे रॅप टेक्स्ट. रॅप टेक्स्ट म्हणजेच काय, समज मी इथे टाईप करते स्टुडंट मार्कशीट. आता हे टाईप करताना हे पुढच्या सेलमध्ये गेलं. ई पासून कशात गेलेले आहे तर हे एफमध्ये गेलेले. म्हणून हे दोन्ही सिलेक्शन करायचं आणि ते तुम्हाला एकाच सेलमध्ये शो करायचं असेल तिथे रॅप टेक्स्टला क्लिक करायचं. रॅप टेक्स्ट केल्यानंतर ते एकाच सेलमध्ये तुम्हाला इथे शो होते. आणि नको असेल तर परत तिथे रॅप टेक्स्टला क्लिक केलं की ते निघून जातं. पुढे दिलेलं आहे मर्ज सेंटर. हे नेक्स्ट तुम्हाला नंतर दाखवते मी. आता आपल्याला इथे दिलेलं आहे जनरल. जनरलला क्लिक केलं म्हणजेच आपण आता हे नॉर्मल आहेत. तुमचे जे नंबर्स आपण जे टाईप केलेले आहेत ते आपल्याला कसे दिसत आहेत, नॉर्मल फॉर्ममध्ये दिसत आहेत बरोबर, म्हणजे जनरल फॉर्ममध्ये दिसतात. जर आपल्याला करन्सीमध्ये दाखवायचे असतील तर इथे तुम्ही करन्सीमध्ये दाखवू शकता. नको असेल तर परत मग इथेच जायचं आणि जनरलला क्लिक करायचं. पुढे पर्सेंटेजमध्ये दाखवायचं असेल तर पर्सेंटेजमध्ये दाखवू शकतात किंवा कॉमामध्ये पण दाखवू शकतात तुम्ही. आता इथे अकाउंटिंग आले, मग मला परत नॉर्मल करायची असेल विंडो तर मी इथे जनरल करणार. किंवा जर शॉर्ट डेटमध्ये घ्यायचं आहे, लॉंग डेटमध्ये, टाईममध्ये तर आपण इथून पण असं चेंज करू शकतो. तुम्हाला डेसिमल वाढवायचं आहे तर इन्क्रीज डेसिमलला क्लिक करायचं म्हणजे ते डेसिमल पॉईंट्सच्या पुढचे वाढतात. आणि जर कमी करायचे असेल तर ते डिक्रीज डेसिमल करायचे म्हणजे ते काय होतात, कमी होतात. इथे आपल्याला जर कंडिशनल फॉर्मॅटिंग करायची असेल तर इथे कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये डाटा बार्स दिलेले. तुम्हाला असे बार्स दाखवायचे असतील तर तुम्ही असे बार्स दाखवू शकतात. किंवा तसंच जर तुम्हाला कलर दाखवायचं असेल मागे तर तुम्ही असे कलर पण मागे घेऊ शकता. त्याच्या मागे शो होत आहे ना. आयकॉन सेट्स म्हणजे आयकॉन्स दाखवायचे तुम्हाला अशा वेगवेगळे, तर इथे तुम्ही आयकॉन्स दाखवू शकतात. आणि नको असेल तर इथेच क्लिक करायचं, क्लिअर रूल्समध्ये जायचं. क्लिअर रूल्स फ्रॉम सिलेक्टेड सेल म्हणजे जेवढ्याचं मी सिलेक्शन केलेलं आहे तेवढ्याची फॉर्मॅटिंग मला काढून टाकायची असेल तर मी इथे क्लिअर रूल्स फ्रॉम सिलेक्टेड सेलला क्लिक करते. पुढे दिलेलं आहे फॉर्मॅट ॲज टेबल. मग पूर्ण टेबल पहिले सिलेक्शन करून घ्यायचं. इथे मी सिलेक्शन करून घेते पूर्ण टेबल. आपण पहिले सिलेक्ट करू. इथे फॉर्मॅट ॲज टेबलला क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो कोणत्या टेबलला फॉर्मॅट द्यायचं असेल त्याला इथे सिलेक्शन करायचं आणि ओके करायचं. ओके केल्यानंतर ती फॉर्मॅटिंग इथे अप्लाय होते. आणि नको असेल तिथे अंडू केलं की ते निघून जातं परत. पुढे दिलेलं आहे सेल स्टाईल. सेल स्टाईलमध्ये जर तुम्हाला इथे वेगळा कलर अप्लाय करायचं असेल, समज हे जे सब्जेक्ट आहेत त्यांना, तर ते सब्जेक्ट सिलेक्शन करायचे. इथे सेल स्टाईलला क्लिक केलं, जी कोणती तुम्हाला स्टाईल हवी असेल तशी स्टाईल इथे तुम्हाला दिसते. क्लिक केलं की ती स्टाईल अप्लाय होते. आणि नको असेल तर इथेच क्लिक करायचं, नॉर्मलला क्लिक करायचं म्हणजे ती निघूनही जाते. पुढे दिलेलं आहे इन्सर्ट. इन्सर्टमध्ये आपल्याला जर एखादी रो इन्सर्ट करायची असेल तर इथे मी क्लिक केलं, 5च्या वरती मला अजून एक रो ॲड करायची, तर 5 रोला क्लिक करायचं आपल्याला आणि इन्सर्टमध्ये जाऊन इथे इन्सर्ट शीट रोला क्लिक करायचं. म्हणजे ती जी 5वाली रो होती ती 6ला गेली आणि 5मध्ये तुम्ही अजून एखादं नाव ॲड करायचं राहिलं असेल तुमचं तर तुम्ही तेच नाव इथे ॲड पण करू शकता.
आणि डिलीट करायची असेल, जर एक्स्ट्रा झाली असेल तुमच्याकडून तर इथे क्लिक करायचं, डिलीटमध्येच जायचं परत आणि डिलीटमध्ये डिलीट शीट रो क्लिक केलं की निघून जाते. तसंच तुम्हाला एखादा कॉलम जर तुम्हाला ॲड करायचं असेल, समज सीच्या आधी कॉलम ॲड करायचं तर सीला इथे क्लिक करायचं, कॉलमला इन्सर्टमध्ये जाऊन इन्सर्ट शीट कॉलमला क्लिक केलं की इथे नवीन एक कॉलम ॲड होतो. आणि डिलीट करायचं असेल तिथेच डिलीटमध्ये जायचं, डिलीट शीट कॉलमला क्लिक केलं की तो डिलीट होतो. नेक्स्ट आपल्याला जर एखादी शीट घ्यायची असेल तर इथे इन्सर्टमध्ये जाऊन तुम्ही इन्सर्ट शीटला क्लिक केलं की शीट ॲड होते. जसे इथे शीट नंबर 3 दिसते. आणि डिलीट करायचं असेल तर इथे डिलीटमध्ये जाऊन तुम्ही डिलीट शीट पण करू शकता किंवा इथेच आपल्याला राईट क्लिक केलं की डिलीटचं ऑप्शन असतं, तर तुम्ही इथून डिलीट पण करू शकता. पुढे दिलेलं आहे फॉर्मॅट. फॉर्मॅटमध्ये आपल्याला रो हाईट दिलेली आहे. जर तुम्हाला रो हाईट वाढवायची असेल इन्सर्टमध्ये अजून आपल्याला इथे इन्सर्ट रो बघायची अजून एक. समज मी इथे 1च्या वरती मला स्टुडंट मार्कशीट म्हणून रो ॲड करायची असेल तर इथेच जाऊन इन्सर्टमध्ये इन्सर्ट शीट रोला क्लिक केलं की ते नवीन ॲड होते. जसं की आपण ही स्टुडंट मार्कशीटबद्दल टाईप केलेलं होतं, मग इथे स्टुडंट मार्कशीटला इथे स्टुडंट मार्कशीट टाईप करायचं. आता हे स्टुडंट मार्कशीट मिडलला दिसत नाही आहे, बरोबर. मग आपल्याला ते सेंटरला घ्यायचं असेल तर ह्याला पहिलं सिलेक्शन करायचं G पर्यंत. मग अशी हा पॉईंट आपल्याला राहिला होता, इथे मर्ज अँड सेंटरला मी क्लिक केलं की डायरेक्टली ते सेंटरला येऊन जातं आणि साईडच्या ज्या लाईन्स होत्या आपल्या त्याही निघून जातात. नेक्स्ट दिलेलं आहे इथे फॉर्मॅट. फॉर्मॅटमध्ये आपल्याला रो हाईट वाढवायची आहे. समज या रोची मला हाईट वाढवायची तर मी ते 1 रोला सिलेक्ट करते आणि फॉर्मॅटमध्ये जाऊन रो हाईटला क्लिक केलं की तुम्हाला इथे 15 शो होते. जर आपल्याला दुसरीकडे टाकायची असेल तर इथे मी समज 25 टाकते. ओके केलं की ती रो हाईट वाढते. फॉर्मॅटमध्ये जाऊन नको असेल तर इथे ऑटोफिट करायचं, म्हणजे जी नॉर्मल असते ती येऊन जाते, ती नॉर्मल. कधी कधी आपण टाईप केलेलं दिसत नाही, तर मग आपल्याला ते पण साईज वाढवायची असेल कॉलमची तर आपण इथून पण वाढवू शकतो अशी, किंवा तुम्ही तसंच इथे फॉर्मॅटमध्ये जाऊन कॉलम विथमध्ये गेले की इथून पण तुम्ही वाढवू शकता. आणि कमी करायचे असेल तर इथूनच आपण कमी पण करू शकतो. तसंच रोजचं पण करू शकतो आपण. इथे पुढे दिलेलं आहे ऑटोफिट. कॉलमचं ऑटोफिट करायचं असेल तर तुम्ही इथे ऑटोफिट करू शकता. सिलेक्ट करायचा कॉलम, फॉर्मॅटमध्येच जायचं आणि इथे ऑटोफिटला क्लिक केलं की ऑटोफिट होतो कॉलम. नेक्स्ट आपल्याला हाईड करायचं असेल एखादा कॉलम किंवा एखादी रो. समज मला ही जी रो आहे 7 नंबरची ती मला हाईड करायची आहे, तर सिलेक्ट करायचं, फॉर्मॅटमध्ये जायचं, इथे हाईडमध्ये जायचं आणि हाईडमध्ये काय करायचं आहे आपल्याला, हाईड रो. आणि ती रो काय होते, हाईड होते. मग आता इथे 6 नंतर डायरेक्टली 7 दिसते का, नाही दिसत आहे. 6 नंतर डायरेक्टली आपल्याला 8 येते. मग 6 आणि 8 दोन्ही सिलेक्शन करून घ्यायचं, फॉर्मॅटमध्येच जायचं आहे परत आणि त्या हाईडमध्ये जाऊन ऑन हाईड रोला क्लिक केलं की ती शो होते. नेक्स्ट तसंच मला समज डी कॉलम हाईड करायचं आहे, सिलेक्ट करायचं डी कॉलम, फॉर्मॅटमध्ये जाऊन इथे हाईडमध्ये जाऊन हाईड कॉलमला क्लिक केलं की हाईड होतो. सी नंतर ई येतो, मग सी नंतर डी येतो. मग इथे सी आणि ई दोन्ही सिलेक्शन करायचं आहे. जर आपल्याला अनहाईड करायचं असेल तर इथे सीला क्लिक केल्यानंतर इथे अनहाईड कॉलम्स आहे, म्हणजे आपल्याला शो होते का नाही होते. इथे मर्ज सेंटर केल्यामुळे ते शो नाही होते. जर मी इथे क्लिक केलं की ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे शो होतं. दोन्ही सिलेक्शन केले की ते हाईडमध्येच जायचं आणि अनहाईड कॉलमला क्लिक केलं की अनहाईड होतं. आता आपल्याला डी कॉलम इथे शो होते. म्हणजेच मर्ज सेंटर केल्यामुळे ते आपल्याला सिलेक्शन होत नव्हतं. कधी कधी असं एरर येऊ शकतो. आता मी परत इथे मर्ज सेंटर करून घेते.
पुढे आपल्याला रिनेम दिलेलं आहे. रिनेम शीटला क्लिक केलं जर तुम्हाला नेक्स्ट आपल्याला इथे हाईड दिलेलं आहे. परत हाईडमध्ये हाईड शीटला क्लिक केलं की तुमची शीट हाईड होते. म्हणजे आता इथे सेकंड शीट दिसते, फर्स्ट शीट हाईड झालेली. मग फॉर्मॅटमध्ये जाऊन आपण इथे साईडमध्ये जाऊन अनहाईड करायची असेल तर अनहाईड शीटला क्लिक करायचं. शीटचं नाव येतं जसं की इथे दिसतं शीट नंबर 1. ओके केलं की ही शीट इथे तुम्हाला शो होते, शीट नंबर 1. नेक्स्ट तुम्हाला जर शीटचं नाव चेंज करायचं असेल, रिनेम करायचं तर रिनेमला क्लिक केलं तुम्ही इथे शीटचं नाव पण चेंज करू शकता. समज मला इथे दुसरं काहीतरी टाकायचं असेल, मी समज इथे टाकलं लर्निंग, तर तुम्ही इथून पण चेंज करू शकतात किंवा इथेच डबल क्लिक केलं की शीटचं नाव पण चेंज करता येतं आपल्याला. म्हणजे परत मी इथे शीट नंबर 1 टाईप केलं. पुढे दिलेलं आहे आपल्याला टॅप कलर. जर तुम्हाला टॅप कलर चेंज करायचं असेल तर तुम्ही इथे टॅप कलर चेंज करू शकता. म्हणजे इथे खालती तुम्हाला कलर चेंज होतो. साईडला क्लिक केलं की ते तुम्हाला इथे डार्कमध्ये शो होते. फॉर्मॅटमध्ये गेल्यावर परत तुम्हाला नको असेल तर इथे काय करायचं, नो कलर करायचं, म्हणजेच तो टॅप कलर निघून जातो. हे झालं फॉर्मॅट. पुढे आपल्याला दिलेलं आहे इथे ऑटो सम. म्हणजे जसं तिथे तुम्हाला मगाशी एफएक्समध्ये इथे फॉर्म्युलेज दाखवले तसेच तुम्हाला इथे पण फॉर्म्युलेज दिलेले आहेत. पुढे क्लिअर करायचं असेल तुम्हाला ते इथे पूर्ण सिलेक्शन करून घ्यायचं. हे जी काही फॉर्मॅटिंग आपण केलेली ती काढून टाकायची आपल्याला. तर इथे क्लिअरमध्ये जाऊन तुम्ही इथे क्लिअर फॉर्मॅट करायचं. क्लिअर ऑल केलं तर जे टाईप केलेलं आहे ते सगळं निघून जातं. म्हणून काय करायचं आहे आपल्याला इथे क्लिअर फॉर्मॅट, क्लिअरमध्ये जाऊन क्लिअर फॉर्मॅटला क्लिक करायचं. नेक्स्ट सॉर्ट अँड फिल्टर पुढे आहेस तेव्हा दाखवते. इथे फाइंड दिलेलं आहे, फाइंड आणि सिलेक्ट. फाइंडला इथे क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला एखादा शब्द फाइंड करायचा असेल, समज मला इथे रोहन हा शब्द फाइंड करायचा आहे, तर मग इथे फाइंड ऑलला क्लिक केलं की जेवढ्या ठिकाणी असेल तेवढ्या ठिकाणी तो चेंज होणार. सॉरी, जर आपल्याला फाइंड करायचं असेल तिथे फाइंडमध्ये जायचं आणि फाइंडला क्लिक करायचं. समज मी इथे रोहन टाईप केलं आणि फाइंडला क्लिक केलं, फाइंड ऑल, तर जिथे कुठे कर्सर असेल तिथून माझा कर्सर डायरेक्टली इथे शो होतो जिथे नाव असेल. आता आपल्याला समज चेंज करायचं असेल, रिप्लेस करायचं आहे, रिप्लेसला इथे क्लिक केल्यानंतर जसं की इथे मला जॉमेट्री हा सब्जेक्ट दिलेला आहे, तर जॉमेट्रीच्या ऐवजी मला जॉमेट्री नको असेल तर रिप्लेस विथ मला जॉग्राफी हवा असेल तर मी ते जॉग्राफीला क्लिक करणार आणि जेवढ्या ठिकाणी असेल तेवढ्या ठिकाणी तुम्हाला रिप्लेस पाहिजे असेल तर रिप्लेस ऑलला क्लिक करायचं. ते डायरेक्टली तुमचं एकच ठिकाणी होतं म्हणून इथे येतं वी मेड 1 रिप्लेसमेंट. मग ते क्लोज केलं तुम्ही इथे का तुम्हाला इथे शो होते जॉग्राफी. ही झाली आपली एक्सेलची आज बेसिक इन्फॉर्मेशन आणि फाईल टॅब आणि होम टॅब कंप्लीट केलेले आहे. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन टॅली आणि ॲडव्हान्स एक्सेलचे व्हिडिओज हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.